एका माणसाने दोन देशांची राष्ट्रगीते लिहिली. भारताचं जनगणमन आणि बांगलादेशाचं अमार सोनार बांगला. एकाच माणसाने. आणि या माणसाने लिहिलेल्या कवितांनी नोबेल पारितोषिक जिंकलं. आणि तेव्हा संपूर्ण युरोप थक्क झाला होता. हे होते रवींद्रनाथ टागोर. आणि आज मी तुम्हाला सांगणार आहे, त्यांना खऱ्या अर्थाने जाणून घ्यायचं असेल तर कुठली 5 पुस्तके वाचायला हवीत. शेवटपर्यंत थांबा, कारण 5वं पुस्तक सर्वात महत्त्वाचं आहे, पण सर्वात कमी लोकांना माहिती आहे. आधी थोडं जाणून घेऊया, हा माणूस होता तरी कोण. 7 मे 1861 कलकत्ता. एका श्रीमंत बंगाली कुटुंबात एक मुलगा जन्माला आला. त्याचं नाव रवींद्रनाथ टागोर. हे मूल मोठं झालं आणि कवी झालं, लेखक झालं, चित्रकार, संगीतकार, तत्त्वज्ञ, शिक्षण सुधारक सगळं झालं. एकाच आयुष्यात एवढं सगळं क्वचितच कुणाला जमतं. 1913 साली त्यांनी नोबेल पुरस्कार जिंकला. कशासाठी? साहित्यासाठी. ते पहिले गैर युरोपीय होते ज्यांनी हा सन्मान मिळवला. संपूर्ण जगाने त्यांना ओळखलं बंगालचे कवी म्हणून. पण टागोर फक्त कवी नव्हते. त्यांनी लिहिल्या कादंबऱ्या, लघुकथा, नाटकं, निबंध. त्यांनी शांतिनिकेतन नावाची शाळा स्थापन केली, जिथे झाडाखाली बसून शिक्षण दिलं जायचं. त्यांनी भारताला एक विचार दिला, मुक्त मनाचा, प्रेमाचा, माणुसकीचा. आणि हे सगळं जाणून घ्यायचं असेल तर त्यांची पुस्तके वाचणे हा सर्वोत्तम मार्ग आहे. तर चला सुरुवात करूया. नमस्कार, मी हेमंत येडा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो आजच्या भागात, ज्याचं नाव आहे पुस्तकालय प्रेझेंट्स, पुस्तकांची सहल. पहिलं पुस्तक आहे गीतांजली. हे नाव तुम्ही ऐकलं असेलच, पण या पुस्तकाची खरी गोष्ट ती कमी जणांनाच माहिती आहे. 1912 साल टागोर इंग्लंडला गेले होते. जहाजावर असताना त्यांनी स्वतःच्या बंगाली कवितांचा इंग्रजी अनुवाद केला होता. ती कागदपत्रे त्यांनी एका मित्राला दिली. त्या मित्राने ती कविता वाचली आणि थक्क झाला. त्याने ती कविता प्रसिद्ध कवी W. येट्स यांना दाखवली आणि येट्स म्हणाले, हे माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम साहित्य. गीतांजलीमध्ये एकूण 157 कविता आहेत. त्यांचा मध्यवर्ती विषय आहे भक्ती, आत्मा आणि ईश्वराशी नातं. आय एम हिअर टू सिंग दी सॉन्ग हे या संग्रहाचं सार आहे. या कवितांमध्ये टागोर बोलतात की माणूस आणि निसर्ग यांच्यातील नात्याबद्दल, प्रेम, विनम्रता आणि जीवनाच्या सौंदर्याबद्दल. त्यांचा हा विचार इतका सखोल आणि इतका सोपा आहे की तो एकाच वेळी एक सामान्य शेतकरी आणि एक विद्वान तत्त्वज्ञ दोघांनाही स्पर्श करतो. गीतांजली वाचताना एक अनुभव येतो की जणू आपण एकटे बसलो आहोत शांत वातावरणात आणि कुणीतरी आपल्या आत्म्याशी थेट बोलतंय. ही कविता वाचताना घाई करू नका. एक एक ओळ हळूहळू वाचा आणि थांबा, कारण प्रत्येक ओळीत एक संपूर्ण विश्व आहे. दुसरं पुस्तक आहे घरेबाहेर. इंग्रजीत याला द होम अँड द वर्ल्ड म्हणतात. आणि हे पुस्तक वाचताना तुम्हाला एक गोष्ट जाणवेल की टागोर फक्त कवी नव्हते, ते खोल विचारवंत होते. कथा आहे 3 पात्रांची. निखिलेश एक सुसंस्कृत विचारी जमीनदार, बिमला त्याची पत्नी जी घराच्या 4 भिंतीमध्ये जगत असलेली, आणि संदीप एक उत्साही धकधकता राष्ट्रवादी नेता. या तिघांच्या नात्यातून टागोर विचारतात की राष्ट्रवाद म्हणजे नक्की काय, तो योग्य की अयोग्य, आणि स्त्री स्वातंत्र्य म्हणजे नक्की काय. हे पुस्तक 1916 साली लिहिलं गेलं, स्वदेशी चळवळीच्या काळात. पण आज 100 वर्षानंतरही यातील प्रश्न तेवढेच जिवंत आहेत. राष्ट्रवादाच्या नावाखाली होणारी हिंसा ती खरी देशभक्ती आहे का? हा प्रश्न टागोरांनी तेव्हाच विचारला होता. घरेबाहेर वाचताना तुम्हाला जाणवेल की टागोर किती धाडसी लेखक होते. त्या काळात जेव्हा सगळे राष्ट्रवादाच्या लाटेत वाहून जात होते, तेव्हा टागोरांनी त्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. हे पुस्तक वाचल्यानंतर तुम्ही आरशात स्वतःला पाहाल आणि स्वतःला विचाराल की माझा राष्ट्रप्रेमाचा अर्थ काय आहे. तिसरं पुस्तक आहे चोखेरबाली. चोखेरबाली म्हणजे डोळ्यातील वाळू. म्हणजे असं काहीतरी जे नकोसं वाटतं पण जे सुटत नाही. हे पुस्तक टागोरांनी लिहिलं 1903 साली. तेव्हाचा भारत कसा होता? तेव्हा स्त्रियांना समाजात कोणताच दर्जा नव्हता. विधवा स्त्रीला तर जगणंही शिक्षा वाटायची. आणि याच विषयावर टागोरांनी लिहिलं अत्यंत धाडसाने. कथा आहे विनोदिनीची. एक तरुण विधवा. ती बोल्ड आहे, विचारी आहे, स्वप्न पाहते, पण समाज तिला फक्त विधवा म्हणूनच बघतो. या पुस्तकात टागोर स्त्री सशक्तीकरण, सामाजिक बंधने आणि निशिस्त प्रेम या विषयांवर इतक्या खुलेपणाने लिहितात की वाचताना आश्चर्य वाटतं की हे 125 वर्षांपूर्वी लिहिलं गेलं आहे. 2003 मध्ये ऐश्वर्या राय अभिनीत चित्रपट या कादंबरीवर आधारित होता, जो खूप गाजला. पण चित्रपटापेक्षा मूळ पुस्तक कितीतरी जास्त खोल आहे. चोखेरबाली वाचताना एक गोष्ट जाणवते की टागोरांना स्त्रीच्या मनाची किती सखोल जाण होती.
विनोदिनीचं पात्र इतकं जिवंत आहे की ती पानांमधून बाहेर येईल असं वाटतं. जे लोक टागोर म्हणजे फक्त कविता असं समजतात त्यांनी हे पुस्तक नक्की वाचावं. चौथं पुस्तक थोडं वेगळं आहे. हे एक लघुकथा संग्रह आहे आणि त्यातील सर्वात प्रसिद्ध कथा आहे काबुलीवाला. कथा आहे एका पठाण व्यापाऱ्याची, जो कलकत्त्यात येतो सामान विकायला. त्याची मैत्री होते एका छोट्याशा मुलीशी, मिनीशी. ती मुलगी त्याला आठवण करून देते त्याच्या स्वतःच्या मुलीची, जी काबूलमध्ये त्याची वाट पाहत असते. ही कथा आहे दोन वेगळ्या जगांमधील माणुसकीची. एक अफगाण व्यापारी आणि एक बंगाली मुलगी यांच्यातील मैत्री सांगते की माणुसकीला कुठलीही सीमा नसते, कुठलाही धर्म नसतो, कुठलाही देश नसतो. या लघुकथा संग्रहात टागोरांच्या अशा अनेक गोष्टी आहेत ज्या वाचताना हसता येतं, विचार करता येतं आणि कधीकधी शांतपणे रडताही येतं. काबुलीवाला ही कथा फक्त 15 ते 20 पानांची आहे, पण त्या 15 ते 20 पानात टागोरांनी जे मांडलं आहे ते अनेक मोठ्या कादंबऱ्यांनाही जमत नाही. जर टागोरांचं पहिलं पुस्तक वाचायचं असेल तर काबुलीवालापासून सुरुवात करा. हे पुस्तक कुणालाही कुठल्याही वयात आवडेल. आणि आता 5वं पुस्तक. मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं होतं की शेवटचं पुस्तक सर्वात महत्त्वाचं आहे आणि हे पुस्तक आहे साधना, द रिअलायझेशन ऑफ लाईफ. हे पुस्तक गीतांजली इतकं प्रसिद्ध नाही आहे, घरेबाहेर इतकं चर्चित देखील नाही आहे, पण जर तुम्हाला टागोरांचं खरं मन जाणायचं असेल, त्यांची जीवनाबद्दलची खरी विचारसरणी समजायची असेल तर हे पुस्तक अत्यावश्यक आहे. साधना म्हणजे एक तात्विक निबंध संग्रह. या टागोर लिहितात आत्मसाक्षात्कार, प्रेम, सृष्टीशी एकरूपता आणि उपनिषद व भगवद्गीतेतील शिकवणीबद्दल. हे सगळं त्यांनी मांडलं आहे अत्यंत सोप्या काव्यमय भाषेत. टागोरांचं साधनेतील तत्त्वज्ञान सांगतं की सेवा आणि संन्यास, कर्म आणि एकांत, स्व आणि आत्मा या सगळ्यांमध्ये एक सुंदर समन्वय साधता येतो. आणि हा विचार भारतीय तत्त्वज्ञानाचा आधुनिक रूप आहे. आज जग ध्यान, माइंडफुलनेस आणि स्पिरिच्युअल ग्रोथ यांच्या मागे धावतं आहे, पण हे सगळं टागोरांनी 100 वर्षांपूर्वीच लिहून ठेवलं आहे. इतक्या सुंदर भाषेत, इतक्या सोप्या पद्धतीने की वाचताना वाटतं की हे माझ्यासाठीच लिहिलं आहे. मित्रांनो, साधना वाचणं म्हणजे आतून शांत होणं. हे पुस्तक एका बैठकीत वाचवू नका. रोज एक निबंध वाचा, त्यावर विचार करा. हे पुस्तक तुमच्या विचारांना एक नवी दिशा देईल आणि आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोनही बदलेल. तर मित्रांनो, थोडक्यात सांगायचं झालं तर गीतांजली आत्मा आणि ईश्वराशी नातं जोडायचं असेल तर, घरेबाहेर राष्ट्रवाद आणि स्वातंत्र्य समजून घ्यायचं असेल तर, चोखेरबाली स्त्री मनाची खोली जाणायची असेल तर, काबुलीवाला माणुसकीचा अर्थ शोधायचा असेल तर, आणि साधना जीवनाचा अर्थ जाणायचं असेल तर. ही 5ही पुस्तके सध्या ॲमेझॉन, फ्लिपकार्ट आणि तुमच्या जवळच्या पुस्तकांच्या दुकानात सहज उपलब्ध आहेत. मराठी अनुवादही देखील उपलब्ध आहेत, त्यामुळे भाषेची अडचण तुम्हाला होणार नाही. रवींद्रनाथ टागोर यांनी एकदा म्हटलं होतं की जर तुम्ही रडत असाल तर एकट्याने रडा, पण जर तुम्हाला हसायचं असेल तर जगाला हसवा. हे एक वाक्य त्यांच्या संपूर्ण आयुष्याचं सार आहे. त्यांची पुस्तके वाचा आणि हे एक वेगळाच टागोर भेटेल तुम्हाला. फक्त नोबेल विजेता नाही, एक माणूस, एक विचारवंत आणि एक मित्र. रवींद्रनाथ टागोर यांच्याबद्दल आणखी जाणून घ्यायचं असेल तर हा भाग नक्की बघा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. कुठलं पुस्तक तुम्ही आधी वाचणार कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनल सबस्क्राईब करा अशा साहित्यिक प्रेरणादायी विषयांसाठी. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत काही ना काही वाचत राहा, कारण वाचाल तर वाचाल.